आपल्याला समजायची असेल तर त्याचा महत्वाचा भाग हा ला इलाहा इल्लल्लाह. त्यांनी सांगितलं, या अय्युहन्नास, हे लोक हो, कुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू, तुम्ही स्वीकार करा की अल्लाह शिवाय कोणीही ईश्वर नाही, तुम्ही यशस्वी व्हाल. का? त्याच्या मागे जे महत्व आहे ते आपण समजून घ्या. कारण की या जगामध्ये जीवन जगत असताना माणूस हा इतरांपुढे नतमस्तक होतो. अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह आहे आणि त्यानंतर अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे अल्लाहचे सेवक आहेत, त्याचे पैगंबर आहेत, त्याचे संदेश देणारे. दोन फरक आहे. उपासना, भक्ती, इबादत, बंदगी, पूजा, अर्चना ही अल्लाह से मानतात. आणि जगामध्ये राहावं कसं, वागावं कसं, त्याची सामाजिक व्यवस्था कशी असावी, आर्थिक व्यवस्था कशी असावी, लोकांशी उठणं बसणं, अगदी पब्लिक लाईफ, प्रायव्हेट लाईफ, अगदी मुलांशी त्यांचं संगोपन, लालन पालन हे कसं करायचं हे सांगितलं प्रत्यक्षात मोहम्मद पैगंबर साहेब. म्हणून दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आपण काय करतो की आपले आदर्श जे लोक आहेत त्यांची पूजा अर्चना सुरू करतो. काहीच बाबासाहेबांनी सांगितलं की मला कार्यकर्त्यांची गरज आहे, मला अंधभक्तांची गरज नाही. फरक समजून घेतला पाहिजे आपण. जेव्हा आपण आपल्यासारख्या इतरांची उपासना करतो किंवा त्यांना पुढं करून मग ते संदेश जो होता तो संदेश कुठेतरी बाजूला राहतो आणि मग तीच पद्धत, तीच गुलामीची प्रथा ही नष्ट केली. जो बुद्धांचा संदेश आहे, जो डॉक्टर बाबासाहेबांचा संदेश आहे, तो संदेश आपण विसरतो. ला इलाहा कोणीच नाही, मैं किसी को नहीं मानता. इस दुनिया के अंदर कोई ऐसी चीज नहीं है जिसकी मैं झुकू, मैं किसके आगे झुकू, भक्ती करू. सर्वात मोठा दर्जा सांगितला आईचा. अल जन्नतु तहता मिन अक़दामिल उम्महात. आईच्या चरणाखाली स्वर्ग आहे. आईपेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही या जगामध्ये. परंतु आईची भक्ती करायची नाही, आईची पूजा करायची नाही, आईची सेवा करायची. आपले जे गुरु आहेत, जे आपले चांगले लोक आहेत, जे आपले आदर्श आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, फुले शाहू असो, ज्योतिराव फुले असो, सावित्रीबाई फुले असो, फातेमा शेख असो, कोणी असो, हे जे लोक आहेत त्यांनी जसं सांगितलं तसं वागायचं हे महत्वाचं आहे. कारण की हाच प्रयत्न आपण पाहतो की केला गेला. जे लोक असतात त्यांना अवतार बनवलं जातं किंवा त्यांना भगवान बनवलं जातं आणि कुठेतरी त्यांना मंदिराच्या आतमध्ये ठेवलं जातं आणि बाहेर कोण असतो? बाहेर तोच असतो आणि त्याची मग सर्व काही जे काही येतं, देवा दक्षिणा, ते सर्व त्याला. आणि लक्षात असू द्या, ह्याचा पुढचा भाग मी आपल्या समोर ठेवतोय. आज काय चाललं देशामध्ये, आम्ही आताच बोलत होतो. भारत माता एक मंदिर है, भारत माता का मंदिर है. ये भारत माता ये मंदिर है, इसके अंदर ये भारत माता बैठी है और फिर इसका पुजारी कौन होगा? तुम होगे ओबीसी, तुम होगे मुस्लिम. त्याचा पुजारी कोण असेल? आम्हीच असणार. म्हणजे ही जी गुलामी 5000 वर्षापासून आहे ती एका वेगळ्या स्वरूपात, त्याला एका वेगळ्या स्वरूपात, ज्याला झायनिस्ट म्हणतात, तिथं चालले. इथं त्याला देशभक्तीच्या स्वरूपामध्ये आहे. आम्ही देशप्रेमी आहोत. देशभक्त आणि देशप्रेम याच्यामध्ये फरक आहे. जर आम्ही भक्त झालो तर मग कुठेतरी तो पुजारी, आणि मग तीच ती व्यवस्था आहे. ज्या व्यवस्थेला आपण नष्ट करण्यासाठी ही सर्व चळवळ आहे, बुद्धांची चळवळ असो किंवा मोहम्मद पैगंबर साहेबांची चळवळ असो, हाच संदेश मोहम्मद पैगंबर साहेबांनी दिला. मदिनेमध्ये आल्यानंतर त्यांनी जी मस्जिद बांधली ती फक्त उपासना करणं नाही किंवा ती फक्त काही प्रतिकात्मक काही गोष्ट नाही. तिथं प्रत्येक गोष्ट केली गेली. माणसाचं नातं त्या ईश्वराशी जोडलं गेलं नमाजच्या माध्यमातून. दिवसातून 5 वेळा मन पवित्र व्हावं. तुमचं मन पवित्र असेल तरच तुम्ही काम करू शकाल, नाही तर तुम्ही काम करू शकणार नाही, चालू शकणार नाही. खडतर मार्ग आहे. या खडतर मार्गावर कोणीतरी तुमचा सहारा असला पाहिजे आणि तो ईश्वर. हा एक मूळ भाग जरा त्याचा. आणि पहिली जी आयत आली कुराणची ती आहे इकरा बिस्मी रब्बिकल लझी खलक. शिका. इकराचा अर्थ शिका. शिक्षण घेतल्याशिवाय काहीच होणार नाही पुढं. हा पहिला संदेश. दुसरा महत्वाचा संदेश, पैगंबर साहेबांनी ज्या लोकांनी मानलं त्यांना संघटित केलं, त्यांची एक जमात बनवली, त्यांचं प्रशिक्षण केलं आणि ते प्रशिक्षणाचं केंद्र ती मस्जिद होती. इकराची आयत आल्यानंतर 100 वर्षामध्ये स्पेनमध्ये पहिली युनिव्हर्सिटी बनवली गेली. आणि मग ते शिक्षण क्षेत्रामध्ये एवढी वाढ झाली की प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणामुळे वाढ झाली. आणि 100 वर्षाच्या जवळपास तो समाज, त्याला कोई पूछता नहीं था उसको. ऐसा एक समाज, अरब समाज
अगदी जाहीर समाज, ज्याला काहीच येत नव्हतं, शिक्षण नाही, काहीच नाही, अडाणी पण अगदी गरिबी मागासलेला तो समाज आहे. 100 वर्षाच्या जवळपास तो या सर्व जगावर आपलं आधिपत्य गाजवतो आणि 1000 वर्ष, जवळपास 800 वर्ष त्याची सत्ता संपूर्ण अर्ध्यापेक्षा जास्त जगावर. ही जी अद्वितीय क्रांती आहे ना, ही वैचारिक क्रांती आहे. त्याची सुरुवात आहे ला इलाहा मैं किसी को नहीं मानता, हा संदेश है. जब आप इस दुनिया के सब लोगों का इनकार करोगे तभी जाकर के वो ईश्वर मिलेगा. सांगितलं तो ईश्वर या जगाच्या वर है. इस दुनिया में किसी की इबादत नहीं. ये झाड़, ये पहाड़, ये परिंदे, ये तुम्हारे जैसे इंसान, ये इसलिए नहीं बनाए गए कि तुम उनकी इबादत करो, उनकी भक्ति करो. जब आप भक्ति करोगे तो गुलामी में जाओ. इस बात को समझो. त्याचबरोबर पैगंबर साहेबांनी सांगितलं दारू, शराब, ये क्या करते हैं, ये इंसान को गुलामी में लेके जाते. आप बहुत अच्छे है, लेकिन दारू की, शराब की आदत है, दारू पीना है, काय करणार, खानदानच्या खानदान उद्ध्वस्त होते. पैगंबर साहबांनी सांगितलं पैसा, ये पैसा ईश्वर है, माल इला बन जाता है. तुम कह रहा है ला इला, बहुत अच्छे कपड़े पहन के आ गया, दाढ़ी भी है, टोपी भी है, तस्बीह भी है हाथ में, अल्लाह अल्लाह भी कर रहा है, लेकिन भ्रष्टाचार कर रहा है, घपलेबाजियां कर रहा है, कुर्सी के ऊपर बैठा उसका दुरुपयोग कर रहा है, सत्ता मिली तो सत्ता का. तो तू भक्ति अल्लाह की नहीं कर रहा, तू भक्ति किसकी कर रहा है, उस पैसे की. हा संदेश आहे. सर्व गुलामीपासून जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा तुम्ही त्या चळवळीचे कार्यकर्ते बनाल. आणि मग ते संघटन, त्याच्यासाठी हे सांगितलं, संघटन, मजबूत संघटन. जमात, ला इस्लाम इल्ला बिल जमात. जमात नहीं, इस्लाम के बगैर, जमात के बगैर इस्लाम का कोई कंसेप्ट नहीं. अकेले मत रहो, मिल के आओ, मस्जिद में आओ, मिल के रहो, दिन में से 5 टाइम आओ, एक दूसरे के साथ जोड़ रखो. आणि त्याच्याद्वारे काय साजरा केलं गेला, तो संघर्ष आहे. याला म्हटलं गेलं जिहाद. बहुत बदनाम किया गया इस लफ्ज को. जिहाद म्हणजे काय, ती न्याय व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी, अन्यायाच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी, आणि त्याच्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी असू शकतात. जिहाद का मतलब किसी को जाके मार देना नहीं है, एक इंसान का कत्ल पूरी इंसानियत का कत्ल. जिहाद तो संघर्ष आहे की त्याच्याद्वारे ते जे स्वतंत्रता जी अपेक्षित आहे ते मिळालं पाहिजे. आणि हा संपूर्ण 23 वर्षामध्ये पैगंबर साहेबांनी ती स्वतंत्रता मिळवून दाखवली. त्याचं मुख्य केंद्रबिंदू, प्रशिक्षण केंद्र, त्याची शाळा, तिथं दवाखाना, तिथं लोकांना बोलवणं, स्त्री पुरुष प्रत्येकासाठी तिथं जागा, तिथं पैगंबर साहेबांची पार्लमेंट, ही सर्व गोष्टी मस्जिदीच्या मध्ये केल्या. जकातची व्यवस्था, पैसा पुरवणं, बिनव्याजी कर्ज देणं, या सर्व गोष्टी त्या मशिदीमधून व्हायच्या. त्याचं ते मुख्य केंद्रबिंदू आहे. आणि त्याच्याद्वारे काय अचीव केलं गेलं, ती शेवटची गोष्ट अचीवमेंट. हा फतेह मक्का जेव्हा पैगंबर साहेबांनी विजय प्राप्त केला तेव्हा लोकांनी म्हटलं की मारून टाका. लोकांना सांगितलं की आज तो बदले का दिन है, तुमने हमको हमारे घरों से निकाला था, हम तुमको खत्म करेंगे. पैगंबर साहेबांनी सांगितलं नहीं, यौमुल मरहमा है, आज तो दया का दिन है, लोगों को माफ करने का दिन है. ला तस्रीबा अलैकुमुल यौम इज़हबू व अंतुम तुलका. आज तुम पर कोई बाई नहीं, सब आजाद. हम किसी को गुलाम नहीं बनाएंगे, हर गुलाम को आजाद करेंगे. हा संदेश दिला. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे शेवटचं भाष्य केलं तो भाग आहे की जो आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पाहतो. स्वतंत्रता, समता, बंधुता, सामाजिक न्याय, प्रत्येक गोष्टीवर पैगंबरांचं ते शेवटचं प्रवचन आहे. त्यांनी फक्त प्रवचन केलं नाही, ती क्रांती घडवली आणि त्याच्या माध्यमातून असे लोक निर्माण केले की राजा आणि रंग मशिदीमध्ये खांद्याला खांदा लावून उभं राहतील. क्रांती केली. काबेच्या जवळ आले. काबा आपल्याला माहिती आहे, जिकडे आपण तोंड करून नमाज पडतो, तिथं त्यांनी काबेवर अजान देण्यासाठी पाहत होते. कोण आहे, तर त्यांनी बोलवलं बिलाल, इकडे ये. बिलाला समाजातील अतिशूद्र मनुष्य, काळा, हबशी, निग्रो आहे, त्याला कसल्याच प्रकारचे लोक मानते. लोग बोलते की साहब तू नीचे इसका है, जैसे हमारे पास वर्ण व्यवस्था, वैसे वहाँ पे वर्ण व्यवस्था. पैगंबर साहेबांनी सांगितलं काबेच्या वर चढ. तो काबेच्या वर चढायचं. तो काबा नाही, काबा खुदा नाहीये, एक पत्थर की इमारत आहे डायरेक्शन. त्याला वर चढता येत नव्हतं. पैगंबरांनी स्वतःचा खांदा पुढे केला आणि सांगितलं माझ्या खांद्यावर पाय दे आणि वर चढ, आणि वर चढून जा. जे लोक होते तिथं ते छाती पटून राहिले. क्या हो गया, ये दिन देखना पड़ रहा. हमारे 360 भूत तो चले गए, एक ईश्वर की भक्ति भी आ गई, और ये एक इंसान जिसको हम जानवर समझते थे, हमारे नजदीक इंसान नहीं था, वो सामने खड़े करके अजान दे रहा है, सबसे ऊंचा सरदार बन रहा है. हे संपूर्ण हे जे परिवर्तन आहे, हे परिवर्तन घडवलं. आणि हा संदेश दिला, अला अला फजलिन लिअरबिन वला लिअजमीन. कुठल्याही अरबेत स्तरावर कसल्याच प्रकारचं श्रेष्ठत्व नाही. वला लिअहमरी वला लिअस्वद,
काळ्याला गोऱ्यावर श्रेष्ठत्व नाही, गोऱ्याला काळ्यावर श्रेष्ठत्व नाही. कुल्लुकुम बनी आदम व आदम मिन तुराब. तुम्ही सर्व एका आदमची संतती आहात आणि आदमला आम्ही मातीपासून बनवलं. तुमचा खानदान एक, जन्माच्या आधारे कोणीच श्रेष्ठ नाही. या युहन्नास हे लोक इन्ना खलकनाकुम मिन झकरिन व उन्सा. आम्ही तुमची निर्मिती केली एका स्त्री आणि पुरुषापासून. व जालनाकुम शुऊबन व कबाइल लितारफ. तुमची वंश बनविले, गट बनविले, हे दुसऱ्याला ओळखावं. हे याच्यासाठी नाही की तुम्ही श्रेष्ठ आहे हे नाही, जन्माच्या आधारे कोणीच नाही. जन्म देणारा तो आहे, मेरे हात थोडी मी तुमच्या खानदान सांगितलं. इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम. तुमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ तो आहे जो ईश्वराचं भय बाळगतो. त्या ईश्वरासमोर जाब द्यायचे आहे. मृत्यू म्हणजे सर्व काही संपलं असं नाही, तिथं जाऊन जाब द्यायचा आहे. हा संदेश दिला, हा स्वतंत्रतेचा संदेश आहे. बंधुता बंधुता आपण म्हणतो, पण कोण मानताय हो बंधुता? कॉन्स्टिट्यूशनने तर बंधुता दिली, बाबासाहेबांनी लिहिलं, परंतु किती लोक मानतात बंधुता? आजही किती लोक मानतात? नाही मानता की मेरे भाई आहे, नाही मानतात. तर ही बंधुता तुम्हाला मानावी लागेल, तर तुम्ही मुसलमान आहात. हा तुमच्या श्रद्धेचा भाग आहे. एक आदम और औलाद की तुम हवा की औलाद हो, तुम सबका खून एक है. मेरा खून खंडारकर साहब को चलेगा, मेरा बी निगेटिव है, अगर उनका बी निगेटिव होगा तो चलेगा. नौशाद साहब का अगर बी निगेटिव भी होगा तब भी, अगर ए पॉजिटिव होगा तब भी उनका खून मुझे. एक खानदान हो, एक ईश्वर हो, ये समता है मेरे भाई. ये असं नाही स्वतंत्र सांगितलं, मी समता सांगितली. आणि सामाजिक न्याय, सोशल जस्टिस किंवा न्याय हा इस्लामचा मूळ गाभा आहे. दर शुक्रवारी मशिदीमध्ये प्रार्थना केली जाते. या इन्नल्लाह यामुरुकुम बिल अदल. अल्लाह तुमको हुक्म देता है न्याय कायम करो, जस्टिस करो. जस्टिस खुद के साथ भी करो, किसी पर जुल्म मत करो. एक थप्पड़ किसी को मारोगे थप्पड़ खाना पड़ेगा. जैसी करनी वैसी भरनी. यकीन नहीं तो करके दे. जन्नत भी है और जहन्नम भी है. यकीन नहीं तो मर के दे. जब मरेगा तो आग खुलेगी. इसके लिए पैगंबर साहब ने ये पूरी क्रांती की. आणि त्या क्रांतीचं जे मूळ होतं ती मशिदीला बनवलं. म्हणून तुकडोजी म्हटलं की मोहम्मद झाला जहा मर्द करा ज्योतिराव फुले यांनी म्हटलं. त्या गेले संसार सत्यासाठी, खोटा धर्म सोडा सांगे जगताला. जन्म घातला ईशापाई. कोणी नाही श्रेष्ठ कोणी नाही दास. जात प्रमाद असं खोडी. मांगास आर्यासही नेले मशिदीत, ताटात घेतले भेद नाही. बोलना बहुत आसान है, एक ताट पर बैठ करके खिलाओ, जब जाके समजेगा. ये है तुकडोजी महाराजांनी म्हटलं की मोहम्मदाने केली प्रार्थना, विकोरेला इस्लाम कराया शहाना. लोक प्रतिमा पूजक नसावे, त्यांनी एका ईश्वराशी वदावे. हा मोहम्मदांचा संदेश नव्हे एका राष्ट्र. हा संदेश दिला मानवते, मानव कुटुंब, मानवता, इन्सानियत. आणि मस्जिद ही सर्वांसाठी, कोणा एका व्यक्ती कोणत्या एका धर्मासाठी विशेष नाही. अल्लाह सबके लिए, अल्लाह का संदेश सबके लिए, अल्लाह का कुरान सबके लिए, मोहम्मद साहब की जीवनी सबके लिए. ये है वो समता, ये है वो इक्वालिटी, ये है वो बराबरी, जिसको देख करके हमारे देश में कुछ लोग इसी समता से प्रभावित हुए. हम लोग उधर से इधर आए. अगर कि आज नाम अलग है हमारे, लेकिन उसी बहुजन समाज के लोग, क्योंकि हमको समता मिली, हमको प्यार मिला, यहाँ पर हमको बराबरी मिली. हमारे पूर्वज राजा, हमारे पूर्वज भी क्या थे, वो भी कहीं कोने में पड़े हुए थे. उनको बुला करके सरदार बनाया, मस्जिद के अंदर ले गए, घोड़े के ऊपर बिठाया और बराबरी का दर्जा दिया, खाना दिया. सब नहीं होंगे, सत्य समझ में आने के बाद नहीं होंगे. ये सत्य का संदेश है. आणि हा संदेश मी सांगितलं, बुद्धांनी दिला शांतीचा संदेश, मोहम्मद पैगंबर साहेबांनी तोच संदेश पुढे नेला. आज आपण पाहत आहोत की बहुत दुख के साथ कहना पड़ता है कि ऐसे लोग आ गए हैं कि उनको कोई संविधान से दिलचस्पी नहीं. संविधान को रख करके उसकी पूजा तो करेंगे, उसको हाथ तो चढ़ाएंगे. जैसे बापू को मारने के पहले, गांधी को मारने के पहले हाथ जोड़ा और फिर उसके बाद मारा, ऐसा ही मामला. उसकी पूजा करेंगे, जय जयकार करेंगे, हार भी पहना देंगे. लेकिन पूरी कोशिश, पूर्ण प्रयत्न असा आहे यहाँ संविधान समाप्त. संविधान जोपर्यंत है तोपर्यंत और आप और हम किसी की हिम्मत नहीं आ करके हमको कुछ कह सकते. लेकिन इस बात की वो कोशिश है, उनकी कोशिश उनको करने की. हम जो भी अपनी ताकत है, बहुत अच्छे लोग हैं. मैं कहता हूँ कि देश में 2-5% लोग इधर उधर होने से कुछ नहीं फर्क पड़ता. हमारे ओबीसी भाई, यदि हम बात करें ओबीसी भाइयों तक हम नहीं पहुँच सके, हमारी गलती. हमारे भाइयों को हम पहुँचे, समझाएं, सबको साथ में लेकर के चले, तो असल चीज़ जो है ये संविधान रहेगा, तो ये पूरी व्यवस्था रहेगी. पूरी आप देख रहे हैं कि आज तो कानून की धज्जियां उड़ाई जा रही, बुलडोजर का कानून, हम जो बोलेंगे वो कानून. अगर आप ऐसे करेंगे तो ये देश नहीं चलेगा. इस देश को चलाना है, इस देश को संगठित रखना है, इस देश को आगे बढ़ाना है, तो उसके लिए संविधान का जो महत्व है वो हम सब जानते हैं. उसके लिए हम में से हर एक को
अपने तौर पर अपने तरीके से कोशिश करना चाहिए। हम भी इसी तरीके से कोशिश कर रहे हैं। तो आज का ये जो कार्यक्रम है उसी के माध्यम से नौशाद साहब की कोशिश है, एक मानवता का संदेश, एक ईश्वर का संदेश, हम सब उसको समझें, एक दूसरे के नज़दीक आए, अच्छाई के और सच्चाई के रास्ते के ऊपर चले और अपने मालिक के साथ, अपने उस ईश्वर के साथ, अपने उस ताल्लुक को मजबूत रखे। आपण हालात आपण सर्व मला बोलण्याची संधी दिली, दोन माझ्या काही गोष्टी आपण ऐकून घेतल्या, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि ईश्वराची प्रार्थना करतो, हे ईश्वरा आम्हाला सर्व मार्ग दाखव. अल्लाह